ओम नमः शिवाय. शिवजींच्या स्वतंत्र व सर्वानुग्राहक. वायुदेव म्हणाले, ऋषींनो, आपल्या मनात शिवतत्व जाणून घेण्याची जी इच्छा आहे ती मी पूर्ण करत आहे. दुर्जनांमध्ये जो खोटेपणा असतो त्याचे कारण शिवप्रभूंची कृपा नसणे हे होय. या संपूर्ण विश्वात स्थूल, सूक्ष्म, सजीव, निर्जीव, दृश्य, अदृश्य अशी कोणतीही गोष्ट नाही की जी शिवजींच्या अधीन नाही. परमकल्याणकारी शिवजी निर्गुण निराकार असले तरी आपल्या सामर्थ्याने साकार होऊ शकत नाहीत. त्यांचा प्रभाव जाणता येत नाही असे नाही. प्रमाणांच्या आधारे चिंतन, मनन अथवा ध्यान करून त्यांच्या अस्तित्वाचा म्हणजे सच्चित आनंद स्वरूपाचा अंतरंगात अनुभव घेता येतो. कोणती ना कोणती मूर्ती ही आत्म्याचे उपलक्षण असते. मूर्ती रूपातील शिवजी सर्व प्रकार पूज्य आहेत. मूर्तीची जी पूजा केली जाते त्या योगे साक्षात शिवजींचे पूजन होते. भगवान शिव हे सर्वांवर अनुग्रह करतात. ते कोणाचाही तिरस्कार करत नाहीत. ब्रह्मादिकांकडून दोष घडला म्हणून शिवजींनी त्यांना शिक्षा केली. ईश्वराच्या इच्छेप्रमाणे वागणे हे साधुत्वाचे लक्षण आहे आणि त्याच्या विरुद्ध वागणे हे दुर्जनपणाचे लक्षण आहे. पिता आपल्या पुत्राला शिक्षा करतो म्हणजे तो पुत्राचा द्वेष करतो असे होत नाही. शिवजींच्या आज्ञेचे पालन करणे हे हित होय आणि जे हित आहे तोच त्यांचा अनुग्रह आहे. म्हणून सर्वांना हितामध्ये नियुक्त करणाऱ्या शिवप्रभूंना सर्वांवर अनुग्रह करणारे म्हटले आहे. उपकार करण्याचा जो अर्थ आहे त्यालाही अनुग्रह म्हणतात, कारण उपकार हा हितरूपच असतो. म्हणून सर्वांवर उपकार करणारे शिवप्रभू सर्वानुग्राहक आहेत. शिवजींकडून जड, चेतन असे सर्वच हितामध्ये नियुक्त केलेले आहे. पण त्या सर्वांचे एकाच वेळी एकसमान हित होत नाही. कर्मे आणि मायेच्या बंधनाला संसार म्हणतात. हे बंधन जीवाला प्राप्त होते, शिवाला नाही. सर्वांच्या मध्ये एकच आत्मभाव असला तरी मलाचा परिपाक ज्याने जीवबद्ध आहेत. देवयोनी उत्तम मानली जाते, मनुष्य योनी उत्तम मानली जाते. अधम योनीमध्ये पशु, पक्षी, सर्प, कृमी व देश या जीवांचा समावेश आहे. भगवान शिव समस्त पशूंना बंधनांपासून मुक्त करण्यास समर्थ आहेत. जर दुःख स्वभावसिद्ध आहे तर मग शिवजी त्याचे कारण कसे होऊ शकतात? जीवांमध्ये जो स्वाभाविक मळ आहे तोच त्यांना संसार चक्रात लोटतो. संसाराला कारण असलेले बळ म्हणजे अचेतन माया. शिवजींच्या आज्ञेशिवाय एक पान देखील हलत नाही. त्याच वेळी आकाशवाणी झाली, सत्यम ओम अच्युतम सौम्यम. हे सत्य आहे, अमृतमय आहे आणि सौम्य आहे. जीवाशिवाचे मिलन. ऋषींनी विचारले, वायुदेव, ज्या योगी अपरोक्ष ज्ञान होऊन मोक्ष मिळतो ते श्रेष्ठ अनुष्ठान कोणते आहे? त्याची साधने कोणती? वायुदेव म्हणाले, शिवजींची उपासना हाच परमधर्म आहे. याला श्रेष्ठ अनुष्ठान म्हटले आहे. क्रिया, तप, जप, ध्यान व ज्ञान अशी या पर्वांची नावे आहेत. यामुळे मोक्ष मिळतो. शैवशास्त्र दोन प्रकारचे आहे, श्रौत आणि अश्रौत. जे श्रुती सारमय ते श्रौत आणि जे स्वतंत्र आहे ते अश्रौत मानले आहे. स्वतंत्र शैव मत हे प्रारंभी 10 प्रकारचे होते, नंतर ते 18 प्रकारचे झाले. भगवान शिव योगाचार्याच्या रूपाने युगायुगांमध्ये अवतीर्ण होतात, त्याचा प्रचार करतात. शिव, महेश्वर, रुद्र, विष्णू, पितामह, संसार वैद्य, सर्वज्ञ आणि परमात्मा ही 8 नावे शिवजींची प्रतिपादक आहेत. ईश्वरामध्ये गुणरूपी अनादि मलाचे अस्तित्व नाही. तो स्वभावतः अत्यंत शुद्ध स्वरूप आहे, म्हणून त्याला शिव म्हणतात. त्रिगुणात्मक अविनाशी तत्व म्हणजे प्रकृती, तिलाच माया असे म्हणतात. ही माया ज्याची शक्ती आहे तिला महेश्वर म्हणतात. ईश्वर हा सर्व गुणांनी नित्य संयुक्त असून सर्वांचा आत्मा आहे. त्याच्यावर स्वतःशिवाय दुसऱ्या कोणत्याही आत्म्याची सत्ता नाही, त्यामुळे त्याला परमात्मा म्हणतात. सुषुम्ना नाडीद्वारे शक्तीला सहस्रार चक्रात घेऊन जावे. नादबिंदूच्या वर हंसपीठ आहे, त्यावर परमशिव विराजमान आहेत. त्यांच्या तेजामध्ये आपली शक्ती प्रविष्ट करावी. अशा प्रकारे जीवाला शिवामध्ये लीन करावे. पाशुपत व्रत व भस्म धारण करण्याचे महत्त्व. ऋषी म्हणाले, वायुदेव, ज्याचे अनुष्ठान केल्याने ब्रह्मादी देव पाशुपत झाले त्या पाशुपत व्रताबद्दल माहिती सांगावी. वायुदेव म्हणाले, पाशुपत व्रत हे श्रौत अथर्व शीर्ष उपनिषदात प्रसिद्ध आहे.
चित्रा नक्षत्रयुक्त पौर्णिमा ही या व्रतासाठी उत्तम तिथी आहे. शिव स्वीकृत स्थाने या व्रतासाठी प्रशस्त आहेत. उपासकाने श्वेतवस्त्र, यज्ञोपवीत श्वेतपुष्प आणि श्वेतचंदन धारण करावे. प्राणायाम करावा. शिवपार्वतीचे स्मरण करावे. यानंतर शैवशास्त्रात सांगितल्या विधीप्रमाणे पाशुपत व्रत करण्याचा संकल्प करावा. विरजा होम करावा. स्फटिकलिंग स्थापन करावे. शास्त्रसिद्ध पद्धतीनं त्याचे पूजन करावे. पूजन झाल्यावर शिवस्तुती करावी. पंचाक्षरी मंत्राचा जप करावा. उपवास करण्याचे सामर्थ्य नसेल तर दूध फळे खाऊन राहावे. त्रिकाल स्नान करावे. भस्म लावावे. व्रतसमाप्तीच्या दिवशी आपली नित्यकर्मे पूजा करावी. विधीप्रमाणे विशेष पूजन करावे. प्राणायाम करावा. त्यानंतर पंचाक्षर मंत्र म्हणावा. पाशुपत व्रताचे विधीपूर्वक आचरण करावे. होमातून प्रकट झालेले भस्म जतन करून ठेवावे. जय जय रघुवीर समर्थ.